हेलो स्टूडेंट, कैसे हो आप सब। आणि ई सारथीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक महत्त्वाचा विषय जो की आपल्याला असं वाटतं की खरंच फार गरजेचा आहे, कारण आजकाल सगळ्या जणांचा फ्लो जो आहे तो इंग्लिशवरती जास्त आहे। कारण इंग्लिशचं कन्व्हर्सेशन, इंग्लिश आणि हिंदीचं जरा क्रेज ट्रेंड आलेलं दिसते मार्केटमध्ये। आपण हे गाजवूयात, आपण हे करूयात, पण आपण का घाबरतो, काय चुकतं याच्यावरती आपण चर्चा पण करूयात। तर मी तुम्हाला सगळ्यांसाठी घेऊन आले एक महत्त्वाची गोष्ट बघा। जर तुमचं ध्येय असेल फ्लुएंट इंग्लिश बोलायचं तर हा व्हिडिओ परफेक्ट तुमच्यासाठीच आहे। बरं, मी काय केले, एक रोड मॅप तयार केला अगदी 20 दिवसांचा। तो 20 दिवसांचा रोड मॅप फॉलो करायचा आहे आणि परफेक्ट इंग्लिश बोलायला सुरुवात करायची। तर आजचा आपला टॉपिक आहे हाऊ टू स्पीक इंग्लिश इन 20 डेज, अ प्रॅक्टिकल डेली प्लॅन फॉर बिगिनर्स। परफेक्ट बिगिनर्ससाठी प्लॅन आहे जो की तुम्हाला फॉलो करायचा आहे। तसं एक छोटंसं इंट्रोडक्शन आहे। यू मे नॉट बिकम फ्लुएंट इन 20 डेज बट यू कॅन बिल्ड कॉन्फिडन्स, इम्प्रूव्ह वोकॅब्युलरी अँड स्टार्ट स्पीकिंग इंग्लिश। अगदी बरोबर, ज्याला इंग्लिश येते ना तो बोलणार की काय मॅडम 20 दिवसात कोण फ्लुएंट इंग्लिश बोलते। बरोबर आहे, पण तुम्हाला त्या गोष्टीची सवय लावायची आहे, सवय लागणार आहे। बरं, ती कशी? जर तुम्ही हा रोड मॅप जो दिलेला आहे मी तुम्हाला 20 डेजचा चॅलेंज प्लॅन काहीही बोला, तो जर तुम्ही फॉलो केला ना तर तुमच्यामध्ये वोकॅब्युलरीमध्ये एक इम्प्रूव्हमेंट होईल। तुमची वोकॅब्युलरी हळूहळू डे बाय डे वाढेल, तसंच तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होईल आणि हो त्याच्यामुळे काय होईल की तुमची स्टार्ट स्पीकिंग इंग्लिश, तुम्ही इंग्लिश बोलायला सुरुवात करणार। आणि सगळ्यात मोठा जी गोष्ट असते आपण त्याला म्हणतो ना की पहिली पायरी चढायला जास्त वेळ लागते। मग माणूस बरोबर पायऱ्या हळूहळू हळूहळू चढतच, पण पहिली पायरी जरा अवघड असते, ती सुरुवात करायची। तर सुरुवात कशी करायची बोलायची ते सांगते। तो चलो आपण 5 दिवसांची जी आहे तर तशी अशी 20 दिवसांचा डे प्लॅन केलेला आहे। तो पहिल्या 5 दिवसामध्ये हमें क्या करना है चलो बता द्या। प्रॅक्टिस बेसिक सेंटेन्स, लाईक हे बघा, हे आपण अगदी लहान होतो फर्स्ट स्टँडर्डपासून आपण शिकलोय, फर्स्ट क्लासमधून आपण शिकलोय की माय नेम इज ब्ला ब्ला, दिस इज माय हॉबीज अँड दिस इज माय वे, सगळ्याच गोष्टी। तर तुम्हाला काय करायचं आहे, छोटेसे असे वेगवेगळे छोटे छोटे वाक्य जे आहेत ते शोधायचे आहेत। जे लहान बेसिक जी बालवडी, प्ले ग्रुप, नर्सरीचे लहान मुलं असतात ना ते बोलतात त्या टाईपचं वाक्य आपल्याला शोधायचं आहे। आणि हो, शिकण्यासाठी कुठल्याही गोष्टीचा कमीपणा नसतोच, त्यामुळे झिरोपासून स्टार्ट करावे लागते। त्यामुळे लाजू नका, डिरेक्टली मोठ्या गोष्टीत हात घालू नका की नाही नाही हे मला येतं आहे मग मी हे कशाला करू, मी इंग्लिश इंटरव्ह्यूज बघतो किंवा मी इंग्लिश मूवीज बघतो तेच जमेल, तर ते काय होतं की जड व्हायला लागतं। त्याच्यामुळे तुम्हाला या गोष्टी करायच्या नाही, तुम्हाला झिरोपासून स्टार्ट करायचं। लाईक माय नेम इज श्यामल, आय एम फ्रॉम संभाजीनगर, आय लाईक टू रीडिंग बुक, आय वॉन्ट टू स्पीक इंग्लिश फ्लुएंटली, और आय कॅन डू दिस। अशी छोटी छोटीशी वाक्य तुम्हाला डे बाय डे काय करायचं आहे, बोलायला सुरुवात करायची। आणि ही वाक्य तुम्ही डे बाय डे बोलले की तुम्हाला नवीन नवीन वाक्य रचना करायला सोपं होऊन जातं आणि तुम्ही शिकायला सुरुवात करता। बरं, डेली प्रॅक्टिस करायची। तुम्हाला काय करायचं आहे, जसं की मी तुम्हाला आता सांगितलं की तुम्हाला एक नवीन नवीन वाक्य शोधायची आहेत आणि त्याच्यामुळे तुम्ही ते तयार करायला आणखी एक नवीन नवीन वाक्य तुम्ही तयार करायला शिकता। ते झालं, त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, 5 मिनिट्स लर्निंग, 5 मिनिट्स मिरर प्रॅक्टिस, 5 मिनिट्स स्पीकिंग अलाउड, 5 मिनिट्स रिव्हिजन। तर तुम्हाला काय करायचं आहे, जे फर्स्ट क्लासपासून ते 10th क्लासपर्यंत कुठलीही इंग्लिशची बुक आहे जी तुम्हाला असं वाटतं की ही इंग्लिशची बुक तुम्हाला समजते, कुठल्याही लिटरेचरचं किंवा एखादं इंग्लिश हार्ड बुक आणू नका जे की तुम्हाला समजणार नाही। जे छोट्या बेसिक गोष्टींपासून सुरुवात करा, लाईक उजळणी जरी असेल तरी पण ती उजळणी तुम्ही घ्या आणि तेव्हापासून सुरुवात करा। तर तुम्हाला काय करायचं आहे, दररोज लर्निंगमध्ये तुम्ही काय करू शकता, न्यूजपेपर रीड करू शकता। तुम्हाला काय करायचं आहे, दररोज इंग्लिश न्यूजपेपर रीड करायचे, कारण ते सर्व जे तरुण पिढी असेल किंवा एजेड एक सिनियर ग्रुप असेल त्यांना समजेल अशा भाषेमध्ये न्यूजपेपर असते। तर तुम्हाला तो न्यूजपेपर जोरात वाचायचा, इतका जोरात वाचायचा की तुमच्या कानाला तुमच्या बोलण्याचा आवाज गेला पाहिजे। तुम्हाला वाचायचं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, 5 मिनिटं मिररसमोर प्रॅक्टिस पण करायची। 5 मिनिट तुम्हाला दररोज न्यूजपेपर वाचायचा आहे किंवा एखादं इंग्लिशचं बुक वाचायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला मिररसमोर बोलायचा प्रयत्न करायचा आहे। कुठलाही विषय घ्या, तुमच्या हॉबीज घ्या, तुमच्या फॅमिली ग्रुप घ्या किंवा फॅमिली डिस्कशन घ्या किंवा तुमच्या डेली रुटीनबद्दल तुम्ही काय करा, 5 मिनिटं आरशासमोर डोळ्यात डोळे टाकून तुम्ही काय करायचं, कन्व्हर्सेशन करायचा प्रयत्न करायचा। आणि हो, तुमचे उच्चार स्पष्ट आले पाहिजे असं करायचं, ठीक आहे। 5 मिनिट लर्निंग झालं, तुम्ही वाचता आहात, बुक वाचत आहात किंवा
न्यूजपेपर वाचत आहात. त्यानंतर मिरर प्रॅक्टिस झाली. स्पीकिंग अलाउड काय करायचं आहे, जोरात वाचायचं आहे, तुमचा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचेल असं वाचायचं आहे बरं का. आणि आपण काय केलं, काय नवीन नवीन शब्द आपण शोधले, वाक्य जे छोटे छोटे जसं मी तुम्हाला सांगितलं तसे वाक्य आणि या सगळ्या गोष्टींची काय करायचं आपण रिव्हिजन करायचं. त्यानंतर पुढचे 6 ते 10 हे पुढचे 5 दिवस काय करायचं आहे, डिस्क्राईब डेली ॲक्टिव्हिटीज डिरेक्टली इन इंग्लिश इन्स्टेड ऑफ ट्रान्सलेशन. बरं, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे बरं का, याकडे लक्ष द्यायचं सर्वांनी. हा मुद्दा का महत्त्वाचा आहे तुम्हाला सांगते. कारण या मुद्द्यामध्ये आपण काय करतो, आपली इंग्लिश कमकुवत असण्याचं कारण काय माहिती आहे का, सगळ्या लोकांचं ज्याला इंग्लिश शिकायची आहे आणि त्याचं कमकुवत करा. आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे किंवा एखादी गोष्ट बोलायची आहे इंग्लिशमध्ये, किंवा एखादा व्यक्ती आहे ज्याचं इंग्लिश छान आहे, तो आपल्याशी कन्व्हर्सेशन करतोय छान पद्धतीने, आपल्यालाही त्याच्याशी बोलायचं आहे. मग आपण दोघांनी काय बोलायचं असेल तर तो मस्त बोलतोय की हाय, हॅलो, हाव आर यू वगैरे वगैरे जो काही तो बोलतोय, आपल्यालाही त्याचं उत्तर येतं. पण आपण काय करतो, सुरुवातीला विचार करतो की आपल्याला बोलायचं काय. तिथे तुमचा एक स्टेप झाली. सेकंड, तुम्ही काय करता, त्याचं लगेच ट्रान्सलेशन शोधता तुमच्या माइंडमध्ये की हां, मला जर याला विचारायचं आहे हाऊ आर यू, म्हणजे तू कसा आहेस असं विचारायचं आहे. हे तुम्हाला माहीतच नाही, मग मी काय बोलणार, मी कसं बोलणार, हे तुम्ही काय करता, त्याचं ट्रान्सलेशन शोधता. मराठी इंग्लिशमधनं, मराठी वाक्याचं इंग्लिशमधनं ट्रान्सलेशन शोधता. मग तुम्हाला वाटतं की नाही इथे काय ग्रामर येईल, इथे हे चुकेल का, आणि ज्याने तुमचा कॉन्फिडन्स फ्लॉप, आणि तिथेच तुम्ही अडखळता. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे की होईल तितकं इंग्लिश ट्रान्सलेशन शोधायचं टाळायचं. हो देणार, स्वतःला चुकण्याची परमिशन द्या. कारण जोपर्यंत तुम्ही स्वतःला परवानगी देणार नाही ना की काय करणार, माझं चुकलं तर, या गोष्टीला जर तुम्ही घाबरणार नाही ना तर काहीच होणार नाही. तर त्याच्यामुळे स्वतःला चुकण्याची परवानगी द्या, आणि परवानगी दिली तर शिका. कारण कुठलाही व्यक्ती 0पासून 100पर्यंत किंवा 10पर्यंत गेलेला असतो. विदाऊट एका दिवसामध्ये कोणी फ्लुएंट इंग्लिश बोलत नाही. कुठलाही क्रिकेटर असेल, सिंगर असेल किंवा पॉप्युलर ॲक्टर जरी असेल, ती पर्सनॅलिटी देखील 0पासून स्टार्ट केलेली असते. वेट, हे तुम्हाला कळालं की तुम्हाला ट्रान्सलेशन टाळायचं आहे. चुकत असेल तर चुकू द्या, नंतर रिकॉल करा की आपलं काय चुकलं, इथे काय असायला पाहिजे होतं आणि मी काय बोललो आहे तरीही चालेल. कारण आपल्याला शिकायचं आहे, कारण चुकीतूनच माणूस शिकतो. हा झाला तुमचा 5 दिवसांचा पुढचा प्लॅन. त्यानंतर एक्झाम्पल ॲक्टिव्हिटीज म्हणून तुम्हाला ही गोष्ट आणखी एक महत्त्वाची, जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ना की तुम्हाला छोटी छोटी वाक्य तयार करायची, तर तसंच तुम्हाला एक्झाम्पल म्हणून काय करायचं आहे की माझ्या बाजूला जर समजा ही स्क्रीन आहे तर मी ही स्क्रीन बघणार, याच्यामध्ये एक ट्री दिसतं आहे, एक छानसा छोटासा मुलगा काहीतरी वाचताना दिसतोय, इथे पेन्स दिसत आहेत. तसंच तुम्हाला तुमच्या हॉल किंवा बेडरूममध्ये ज्या गोष्टी दिसत आहेत ना, तर त्याला इंग्लिशमध्ये काय ट्रान्सलेट करणार, याला इंग्लिशमध्ये काय बोलतात हे शोधायचं आहे आणि ते वाक्य पाठ करायचे आहेत. का दिस इज कर्टन, दिस इज पिलो, या टाईपचे कुठलेही तुम्हाला जे वाटेल तसे वाक्य तयार करा आणि बोलायला सुरुवात करा. आणि मेन म्हणजे त्याचा इंग्लिशमधनं विचार करा. जर तुम्हाला हा पाहता माझ्या हातामध्ये एक सिंगल पेन आहे, तर मी काय म्हणणार, हा पेन आहे, यापेक्षा दिस इज द पेन असं वाक्य करा. कारण त्याने काय होतं, विचार करायला सुरुवात होते. सुरुवातीला जड जाईल, तुमचा मेंदू तुमची साथ देणार नाही, कारण त्याला सवयच नसते. त्याने बघितलंच नाही सुरुवातीपासून तुम्हाला ऐकताना, बोलताना, तर त्याला मेंदूला तुमच्या सवय नाही आहे. सुरुवातीला कुठलीही गोष्ट करायची असेल तर जड जाते. बघा, पहिल्या दिवशी जर तुम्ही ग्राउंडवरती रनिंग करायला जाणार तर तुमचा पाय दुखणार, पण त्याच 30 दिवसानंतर तुम्ही रेग्युलर तीच प्रॅक्टिस करत असणार तर तुमचा पाय तुमची साथ देतो. बरोबर आहे का नाही? 30व्या दिवशी, पहिल्या दिवशी जेवढा पाय दुखला तेवढाच दुखणार आहेत का, तेवढे पाय दुखणार आहेत का, दोन्हीही नाही दुखत. तशीच गोष्ट असते, सुरुवातीला तुमचा मेंदू तुमची साथ देणार नाही, पण एकदा तुम्ही हळूहळू त्याला इंग्लिशमधनं ट्रान्सलेट करायची न लावता डायरेक्ट इंग्लिशमधनं विचार करायची सवय लावली ना, तर तुम्हाला त्रास जो आहे तो कमी होईल. चला, आता पुढचा एक गोष्ट, 11 ते 15 हे पुढच्या 5 दिवसांमध्ये तुम्हाला काय करायचं. वॉच इंग्लिश व्हिडिओज, लिसन टू पॉडकास्ट अँड लर्न 5 न्यू वर्ड्स डेली. आता याचा आपण 2 पार्ट करूया. एक खूप बिगिनरसाठी आणि थोडंसं ज्यांना बऱ्यापैकी इंग्लिश समजते. ज्यांचं इंग्लिश बऱ्यापैकी चांगलं आहे, ज्यांना प्रॉपर कळतं पण बोलायचीच अडचण होते, त्या लोकांनी काय करायचं आहे, पॉडकास्ट, इंटरव्ह्यूज किंवा इंग्लिश मूवीज बघायचे आहेत. पण ज्याचं इंग्लिश तेवढं परफेक्ट नाही आहे, त्याला तेवढ्या लेवलवरती समजत नाही, तर त्याने काय करायचं माहिती आहे का, ॲनिमे मूवी बघायच्या. कारण ॲनिमे मूवी जे आहेत
ते छोटे छोटे कार्टून्स जे असतात ते लहान मुलांसाठी तयार केलेले असतात आणि ते लहान मुलांसाठी तयार केलेले असल्यामुळे साध्या आणि सरळ भाषेत असतात, सोप्या, जे की आपल्याला समजेल अशा. तर ते बघायचे, ज्याने काय होईल, तुमचे नवीन शब्द तुमच्या व्होकॅब्युलरीमध्ये वाढतील आणि तुमच्या लक्षात राहतील आणि समजण्यासाठी सोपं होईल. कारण जर तुम्ही बिगिनर्स आहात, तुम्हाला खूप कमी प्रमाणात इंग्लिश समजते आणि तुम्ही जर पॉडकास्ट बघितलं तर ते हेवी वर्ड्स तुमच्या कानावरती पडतील आणि तुम्ही डिस्टर्ब व्हाल, तुमचा मूड चालला जाईल ते शिकण्याचा. त्याच्यामुळे मी पर्सनली तुम्हाला रेकमेंड करेल की तुम्ही ॲनिमे मूव्ही बघा, ज्याने तुम्हाला खूप त्याचा फायदा होईल. आणि हे बघायचं काय तर ते पण सांगते. हे बघा, ज्या वेळेस तुम्ही एखादी गोष्ट बघता किंवा शिकता तर तेव्हा काय होतं, एखादा व्हिडिओ तुम्ही बघत आहात, ॲनिमे मूव्ही बघा किंवा कुठलाही प्रॉपर मूव्ही बघा किंवा एक इंटरव्ह्यूज, जर एखादा अँकर एखाद्या व्यक्तीचा इंटरव्ह्यू घेत आहे, तो त्याचे हावभाव, त्याचे एक्सप्रेशन जे असतील, त्याचा बोलण्याचा टोन असेल, तो आवाज कसा काढतो आहे, त्याचा आवाज कुठल्या एका लिमिटपर्यंत जातं आहे, तर त्या सगळ्या गोष्टी, बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला काय करायचं आहे, अनुकरण करायचा प्रयत्न करायचा आहे आणि सोबतच त्याच्यावरती खूप जास्त केअरफुली लक्ष द्यायचं आहे. सुरुवातीला जेव्हा आपण एखादा व्हिडिओ बघतो तो आपण डोळ्याने बघतो, कानाने ती जी लोक बोलत आहात त्याच्यामध्ये ॲक्टर्स असेल, जे काही असतील ते, तर ती कानाने ऐकतात, बरोबर. मग त्याचं काय होतं, आपण जेव्हा एखादी गोष्ट डोळ्याने बघतो, कानाने ऐकतो, तर ती आपल्या मेंदूला सूचना देते की ही ते काय काय घटना घडते. मग ते सबटायटल आणि जो व्हिडिओ आपण बघतोय त्याचं कॅल्क्युलेशन आपल्या माइंडमध्ये होतं की आता इथे काय सुरू आहे. तर आपल्या मेंदूला सूचना देतं आणि आपल्याला हळूहळू पहिल्या दिवशी जड जातं, दुसऱ्या दिवशी थोडंसं आणखी जड जातं, तिसऱ्या दिवशी सवय व्हायला सुरुवात होते. मग अशी हळूहळू तुम्हाला काय होईल, डे बाय डे इंग्लिशची ऐकण्याची, बोलण्याची आणि त्यांची फ्लुएन्सी जी आहे त्या लोकांची, ते कसे बोलतात, त्यांचा टोन कसा आहे हे समजायला सुरुवात होईल. हां, जे बिगिनर्स आहेत त्यांच्यासाठी पण आणि जे नाही आहेत त्यांच्यासाठी पण, ज्याला छानपैकी इंग्लिश जमतं आहे अशा लोकांसाठी पण. काय करायचं आहे, हे अगदी लहान आपण KGमध्ये, प्ले ग्रुपमध्ये शिकत असताना किंवा लहान मुलांच्या बुक्समध्ये बघितलं असेल की दिस इज फीट, दिस इज माय हँड, माय फीट, किंवा शाळेवरती पण ना स्टिकर्स लावलेले असतात स्कूलमध्ये. माझ्याही स्कूलमध्ये होतं, तुमच्याही स्कूलमध्ये असतील की एखाद्या क्लासरूममध्ये लावलेले असायचे कुठल्या तरी छोट्या मुलांच्या, किंवा कुठेतरी ड्रॉ केलेले असतात की येता जाता लक्षात यावं. किंवा छोट्या मुलं जी असतात ना 2-3 वर्षाची, ती पण सांगतात की माझा हात कुठला आहे, माझा लेफ्ट आय कुठला आहे, राईट आय कुठला आहे, ते सगळं सांगतात. तर ते काय असतं, बेसिक असतं, एकदम जनरल बेसिक. तिथून आपल्याला सुरुवात करायची आहे. डोळे असेल, माउथ असेल, इयर असेल, हँड असेल, फूट असेल, हे शब्द, छोट्या छोट्या गोष्टी, जसं की रूम्स असेल, आपल्या बेडरूम्सपासून मी सांगितलं की आजूबाजूच्या गोष्टी ऑब्झर्व करायला सुरुवात करा, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात ते लर्न करा, शिका, वाचा आणि मग वाक्य तयार करा आणि ते डेली यूज करा, म्हणजे तुम्हाला सवय होईल. असंच तुमच्या हातापायावरतून पण तुम्ही तयार करू शकता. कसं की ओढ असेल शिकायची, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की जर शिकायची ओढ असेल ना तर माणूस कुठूनही स्टार्ट करतो. सो जसं की सुरुवातीला आपण आयबद्दल बोलूया. आय यूज माय आय टू सी ब्युटिफुल थिंग्स. मी माझी डोळे जे आहेत ते सुंदर गोष्टी बघण्यासाठी वापरतो. किंवा शी लिसन केअरफुली विथ हर इयर, ती तिच्या कानाने काळजीपूर्वक ऐकते किंवा ती तिच्या काळजीपूर्वक कानाने ऐकते असेल. किंवा ही रेज हिज हँड टू आन्सर दी क्वेश्चन, तो उत्तर देण्यासाठी त्याचा हात वरती करतो. शी ओपन हर माउथ टू स्पीक, बोलण्यासाठी ती तिचं तोंड उघडते. आय हर्ट माय फूट वाईल प्लेईंग फुटबॉल, मी फुटबॉल खेळताना माझ्या पायाला इजा करून घेतो किंवा हर्ट करतो. अशी छोट्या छोट्या गोष्टीवरून तुम्हाला काय करायचं आहे, शिकायला सुरुवात करायची, त्याची वाक्य तयार करायची आहेत. चलो अभी लास्ट स्टेजमध्ये आहेत आपण, 16 to 18. या 2 दिवसामध्ये काय करायचं आहे, या 4 दिवसामध्ये पण 16, 17, 18 हे 3 दिवस. 16 तारखेपासून, जसं तुम्ही 1 तारखेपासून 20 तारखेचं जर कॅल्क्युलेशन करत असाल, आता 1 जुलै टू 20 जुलैपासून, तर तुम्ही 16 आणि 18 जुलैला काय करायचं आहे, स्पीक फॉर 2 minutes ऑन टॉपिक्स लाईक फॅमिली, हॉबीज, कॉलेज और रुटीन. हे पण तुम्हाला एक फॉर एक्झाम्पल म्हणून दिले मी. काय करायचं आहे तुम्हाला की यापैकी कुठलाही डेली हे 2-3 दिवस काय करायचं आहे की एक वेगवेगळे विषय घ्यायचे. तुमच्या फॅमिलीबद्दल बोला, तुमची हॉबीज काय काय त्याबद्दल बोला, कॉलेजबद्दल बोला किंवा तुमचं डेली रुटीन जे काही असेल. तुम्ही सकाळी उठत असाल 6 वाजता, स्कूलला जात असाल, कॉलेजला जात असाल, ऑफिसला जात असाल,
जे काही तुमचं डेली रुटीन असेल की 9 वाजता मी ब्रेकफास्ट करतो, 10 वाजता रात्री मी डिनर करतो, या टाईपमध्ये कुठल्याही गोष्टी असेल तर तुम्ही काय करायचं आहे, इसे टाईपमध्ये तयार करायचं आहे आणि डेली त्याची बोलण्याची प्रॅक्टिस करायची. बरं, आणखी एक महत्त्वाची गोष्ट, फक्त प्रॅक्टिस म्हणजे नॉर्मली करायची म्हणून करायची आहे का, तर बिलकुल नाही. तुम्हाला ती अशा शब्दामध्ये करायची आहे. लाईक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला माउथचं काय करायचं आहे, स्पीक क्लिअरली. तुम्हाला ती गोष्ट एवढ्या जोराने आणि व्यवस्थित बोलायची आहे की तुमचे शब्द हे स्पष्ट चाले पाहिजे. एक वेळेस नाही, 5 वेळेस बोला एक शब्द, पण ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाऊ नका, ओव्हर कॉन्फिडंट होऊ नका. प्रॉपरली ते शब्द ऐका आणि बोला, एकदम क्लिअरली बोलायचं. तुम्हाला तुमच्या कानाने काळजीपूर्वक ऐकायचं आहे. व्हिडिओ जर बघताय तर काळजीपूर्वक ऐका, बोलत असाल तर काळजीपूर्वकच बोला आणि क्लिअरली बोलायचा प्रयत्न करा. आणखी एक गोष्ट सांगते, जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही 5 वेळेस प्रयत्न करूनही एखादा शब्द जो आहे तो प्रॉपर तुम्ही प्रोनाऊन्स करू शकले नाही किंवा क्लिअरली बोलू शकले नाही, तर डेली असा एक पेन घ्यायचा, मी दाखवते तसं करायचं, असा तुम्हाला तुमच्या तोंडामध्ये ठेवायचा आणि मग बोलायचा प्रयत्न करायचा, सराव करायचा. त्याने काय होतं की तुमच्या जिभेला सवय लावते, जिभेला काय होते, वळण पडते ती गोष्ट बोलण्याची. आणि व्हिडिओ जर बघत असाल, कुठले कार्टून्स बघत असाल, इंटरव्ह्यूज बघत असाल, तर त्यांच्या हावभावाकडे, एक्सप्रेशन्सकडे, बोलण्याच्या टोनकडे लक्ष द्यायचं आहे, प्रॉपर फोकस राहून. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा प्रभाव काय पडते, तुमच्या मेंदूवरती पडते आणि तुमच्या मेंदूला हळूहळू त्या गोष्टींची सवय लागते. हे झालं आपल्या 16 ते 18व्या तारखेपर्यंत किंवा 16 ते 18 हे 3-4 दिवसात. हे बघा, या सगळ्या गोष्टींमध्ये आपण काय करतो, एक चूक करतो. मी जसं की तुम्हाला सांगितलं की तुम्ही प्रॉपर बोलत नाही. जसं काय होतं की तुम्ही त्याचं ट्रान्सलेशन शोधता, मराठीत बोलायचं, इंग्लिशमध्ये बोलायचं असेल तर मराठीमध्ये बोलायचा पहिले विचार करता, मग इंग्लिश ट्रान्सलेशन शोधता आणि जेणेकरून तुम्ही कॉन्फिडन्स तुमचा लूज करून घेता आणि तुम्ही हेजिटेशनचा सामना करता, तुम्ही अडखळता, घाबरता, दचकता. मिस्टेक्स आर नॉर्मल, कॉन्फिडन्स कम थ्रू कन्सिस्टंट प्रॅक्टिस. नियमित जर सराव केला तर तुम्ही काय करता, तुमच्या चुका ज्या आहेत ते कमी व्हायला सुरुवात होतं. मिस्टेक्स आर नॉर्मल, चुका हे खूप नॉर्मल गोष्ट आहे. तुमचा कॉन्फिडन्स केव्हा बिल्ड होईल, केव्हा तुम्हाला तुमच्यावरती आत्मविश्वास येईल, जेव्हा तुम्ही नियमित सराव कराल. त्याने तुमचं काय होईल, हेजिटेशन कमी होईल, तुम्ही नवीन नवीन गोष्टी शिकाल, समजाल आणि बोलायला सुरुवात कराल. आता 2 दिवस 19-20, जसं की आपण सांगितलं की 1 जुलैपासून 20 जुलै असं आपण एक चॅलेंज पकडू किंवा प्लॅन करू. तर 19 आणि 20 तारखेला तुम्हाला काय करायचं की प्रॉपर पर्सन शोधायचा जो की तुमच्यासोबत प्रॉपर इंग्लिशमध्ये कन्व्हर्सेशन करण्यासाठी रेडी असेल किंवा इंटरेस्टेड असेल, किंवा असा एखादा की आपल्याला माहिती आहे ज्याला आपल्यापेक्षा बेटर इंग्लिश येतं, असा व्यक्ती सोबत घेऊन बसायचा. तुमचा फ्रेंड्स असेल किंवा फॅमिलीमध्ये कुणीही, आई बाबा किंवा तुमचे सिबलिंग्स असतील, त्यांपैकी कुणालाही घेऊन बसायचं आणि त्यांच्यासोबत कुठल्याही गोष्टीवरती चर्चा करायची. पॉलिटिक्स असेल, मूवी बॉलिवूडचं कुठलं असेल किंवा काहीही जे वाटेल ते तुम्हाला त्यांना घेऊन बसा आणि त्यांच्यासोबत प्रॉपर चर्चा करा. त्याने काय होईल, तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होईल, कारण तुम्ही अगोदर प्रॅक्टिस केलेली, तुम्ही तुमच्या रूमच्या गोष्टी, रूममधल्या, बेडरूम्समधल्या, हॉल्समधल्या गोष्टींची पासून वाक्य तयार केलेत, तुम्ही आरच्या समोर उभा राहून प्रॅक्टिस केली आहे, तुम्ही वेगवेगळे दररोज निबंधासारख्या गोष्टी, एक एक शब्द घेतलेत, हॉबी, कॉलेज रुटीन किंवा फॅमिलीबद्दल तुम्ही बोललेले आहात किंवा तुम्ही सगळ्या गोष्टींबद्दल अगोदर प्रॅक्टिस केलेली आहे. मग आपल्याला कळेल की आपली, जर आपण प्रॉपर पर्सनसोबत जर बोलतोय तर आपण कुठे चुकतो, आपल्याला रिकॉल होईल की आपण काय केलं. एव्हरी कन्व्हर्सेशन इज अ स्टेप टुवर्ड फ्लुएन्सी. ह्या छोट्या छोट्या स्टेप्स ज्या आहेत त्या तुम्हाला फ्लुएन्सीकडे नेणार आणि हे तुम्ही जर फॉलो केलं, तुम्ही स्वतः 100% येऊन मला म्हणणार की हो, आम्ही तुमचा 20 दिवसचा जो रोडमॅप तुम्ही दिला होता तो प्रॉपर फॉलो केला आणि तुम्हाला तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट दिसून येईल. आणि 101% लिहून घ्या, तुम्ही इंग्लिश बोलायला नेमकी सुरुवात करणार म्हणजे करणार. कॉमन मिस्टेक्स टू अवॉइड, आणि ह्या गोष्टी तुम्हाला काय करायचं आहे, टाळायच्या. डोंट ओनली स्टडी ग्रामर, स्पीक, लिसन अँड प्रॅक्टिस रेग्युलरली. फक्त ग्रामरकडे लक्ष देऊ नका, द्या, असं नाही की ग्रामरला टोटली इग्नोर करा. विदाऊट ग्रामर आपण बोलू शकत नाही, पण फक्त ग्रामर 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 करू नका. तुम्हाला काय करायचं आहे, प्रॉपर रीडिंग करायचं आहे, प्रॉपर राईट करायचं आहे. जे तुम्हाला शब्द नवीन शिकला आहात तुम्ही वाचून, ऐकून,
किंवा बघून इंटरव्ह्यूजमधनं किंवा मूवीमधनं ते तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायचे आहेत, ज्याच्यामुळे तुमची काय होईल, वोकॅब्युलरी वाढेल. या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॉपर रिपीट वाचायच्या आहेत आणि तुमच्या मेंदूला त्या गोष्टींची सवय लावायची आहे. समजलं? हा गोष्टीचा प्रॉपर प्लॅन फॉलो करा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्यानंतर आणखी विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. येत्या 8 जुलैपासून 8वी 9वी 10वी या 3 क्लासेसच्या विद्यार्थ्यांसाठी आपण एक नवीन बॅच सुरू करणार आहोत. तर जे कोणी इंटरेस्टेड असेल किंवा कुठलीही माहिती हवी असल्यास आपण खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे. बाकी व्हिडिओ आवडल्यास कमेंट, लाईक, शेअर करायला विसरू नका. थँक्यू.